युबीटी सोडलेली आहे एवढं नक्की आहे. त्यांच्या बैठकीला गेलेले नाही आहेत, त्यांच्या थोबाडात चपराक मारलेली आहे. नक्कीच, पण तरी पण उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे म्हणतात की जे गेले त्यांना जाऊ द्या, ते गद्दार आहेत आणि पैशांच्यामुळे ते सगळे त्या ठिकाणी गेलेत. हे बघा, आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. तुम्ही जो शरद पवारांनी आत्मसन्मानाकरता राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली, तुम्ही त्यांना सांगताय काँग्रेसमध्ये विलीन व्हा. उद्या भविष्यामध्ये शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन करतील. त्यामुळे शिवसेनेचे जे तत्व आहे, शिवसेनेची जी शिकवण आहे, बाळासाहेबांचं हिंदुत्व आहे, ते कोण सोडू शकत नाही. ते खासदारच काय, संपूर्ण पक्ष रिकामा होणार आहे. संपूर्ण आजही माझं त्यांना आव्हान आहे की त्या षण्मुखानंदच्या स्टेजवरचा फोटो काढून ठेवा, खाली बसणाऱ्यांचा फोटो खाली काढून ठेवा, फ्रेम बनवून ठेवा. 2 महिन्यात ते तुमच्याबरोबर राहतात का ते बघा. नक्कीच, म्हणजे ऑपरेशन टायगर 3 पण कार्यान्वित झालं. मला ऑपरेशन करण्याची गरज नाही आहे. लोक, शिवसैनिक हे बाळासाहेबांच्या तत्वावरती प्रेम करून शिवसेनेत आलेले आहेत. तुम्ही तत्व जर सोडणार असेल तर शिवसेनेत तुमच्या कोणत्या, तुम्ही जरी शिवसेना म्हटलं तरी ते कोण राहणार नाहीये. नक्कीच नक्की, मला भुमरे साहेबांना पण विचारायचं आहे. ओमराजे निंबाळकर म्हणतायत की कामं होत नव्हती. उद्धव ठाकरेंचं ठीक आहे, त्यांच्या प्रकृतीबद्दल आपण बोलता येत नाही, मात्र आदित्य ठाकरे यांनी लक्ष द्यायला पाहिजे होतं असं म्हणतायत ते उघड उघड. सूचक वक्तव्य. मला एकच सांगायचं की जे काही ओमराजे बोलले हे सत्य बोललेले. कारण हे कोणाला वेळ देत नाही, कोणाचं काम करीत नाही, कोणाला भेटत नाही, त्यांना वैतागून सगळे गेले. खासदारानंतर साहेब आता आमदार आणि नगरसेवक पण फुटतील अशी माहिती आहे. आगे आगे देखो होता है क्या. संपून मराठी माणसाचं अस्तित्व संपवण्याचं काम हे दिल्लीवाले करतायत आणि नकली शिवसेनावाले त्यांचे हुजरे बनून राहिले. हा महाराष्ट्राचा घात आहे. मराठी माणसं संपवण्याचा हा डाव आहे. पण जे म्हटलं जातं आहे की आता विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आहे, सगळे खासदार एकत्र आहेत. 22 तारखेला उद्धव ठाकरेंनी बैठकी बोलावली आहे, नियोजित बैठक आहे, उद्धव ठाकरे घेतात. तरी एक सावट आहे, खासदार गेल्याचं एक सावट आहे. असं आहे की एक लक्षात घ्या, जे गेले ना त्यांना लाज वाटली पाहिजे. उद्धव ठाकरेंचा चेहरा मशाल चिन्ह वापरून त्या भागातल्या जनतेने त्यांना निवडून दिलं होतं. ते आता कुठच्या तोंडाने लोकांना सांगणार आहेत, कोणत्या तोंडाने जाऊन लोकांसमोर जाणार आहेत. हे जे सगळं आहे ना, ते लोकशाहीशी आणि मतदारांशी त्यांनी गद्दारी केली. नाही, पण प्रभूसाहेब अनेकदा आमदार म्हणतात की आम्हाला विकास निधी मिळत नाही, आमची कामं होत नाही. जे वेगळे झालेले खासदार आहेत तेही हेच म्हणतात की विकास निधी दिले जात नाही. आता डाव आहे ना, हा भारतीय जनता पक्षाचा डाव आहे की कोंडीत आणायचं आणि अडचणीत आल्यानंतर त्याला उद्रेगाने सगळ्या गोष्टी करायला लावायच्या. पण निष्ठावंत मंडळ हे काम करत नाही. ओके, बोलणार आहोत.